हल्ला वगैरे काही झाला नाही. शिवसेना भवनावर हल्ला करण्याची हिंमत कोणात नाही. हा नक्कीच काही लोक एक टोळी आली होती, एक टोळका आला होता. पुढे कशा करता आले होते, त्यांचा संबंध काय हे समजून घेतलं पाहिजे. शिवसेना भवन हे महाराष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक आहे. हुतात्मा स्मारक ज्या कारणासाठी आपण आपला स्वाभिमान म्हणून, अस्मिता म्हणून जपतो किंवा पाहतो, त्याच अस्मितेचं प्रतीक महाराष्ट्राच्या शिवसेना भवन. तुमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण ती बाळासाहेब ठाकरे यांची वास्तव, मराठी अस्मितेचं प्रतीक असलेलं वास्तव. तुम्ही त्याच्यावरती चाल करण्याचा प्रयत्न केल्यावरती शिवसैनिक आणि मराठी म्हणून गप्प बसेल का? आणि मुळात कारण काय? तुम्ही म्हणता की राम मंदिरासंदर्भात काही आरोप केले. कोणी आरोप केले? तर तुम्हाला काय लिहिता वाचता येतं का? तुमचं काय शिक्षणाचा गंध आहे का? सामनामध्ये काय लिहिलंय ते वाचा, किंवा आमचे शिवसेनेचे प्रवक्ते काय नक्की बोलले ते ऐकून घ्या. जे आरोप झालेले आहेत त्या आरोपांची चौकशी व्हावी जमीन घोटाळ्यासंदर्भात. आणि जर ते आरोप वेशबुद्धीने केले असतील राम मंदिराच्या संदर्भात बदनामी करण्यासाठी, तर आरोप करणाऱ्यांनाही सोडू नका, त्यांच्यावर कारवाई करा, असं सामनाच्या अग्रलेखामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे. ह्याच्यावरती एखाद्याला मिरच्या का झुंबाव्यात? भारतीय जनता पक्षावरती कुठेच थेट आरोप केलेला नाही आहे की हा घोटाळा भारतीय जनता पक्षानं केलेला आहे, असं कुठे म्हटलंय का? राम मंदिर तीर्थक्षेत्र न्यास ही एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. त्याच्यामध्ये नेमलेली माणसं ही स्वतंत्र आहेत. मग त्यांच्याशी काही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत का? नाही ना. खुलासा विचारणं हा या देशाचा गुन्हा झाला का? एक आरोप होतो आहे आपल्या श्रद्धेच्या संदर्भातल्या वास्तू संदर्भात, आणि त्या आरोपावरती जर लोकांनी खुलासा विचारला, माहिती मागितली, तर तो का गुन्हा आहे का? ज्यांनी काल हा हल्ला करण्याचा किंवा पुढे येण्याचा प्रयत्न केला सेना भवनाच्या दिशेनं, त्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिलेला आहे. हा प्रसादापुरताच मर्यादित राहू द्या. त्यांना शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नये. पूर्ण विषय संपलेला आहे. आमच्याकडून विषय संपलेला आहे. धन्यवाद. शेलारांनी म्हटलंय की मला तसं उत्तर दिलं जाईल. बताइए. मुख्यमंत्र्यांची भेट घेणारे संभाजी महाराज 5 जुलैचा अल्टिमेटम. बरोबर आहे. आज संध्याकाळी त्यांची भेट आहे. 2 प्रमुख लोक चर्चा करतील आणि महाराष्ट्रातलं कायदा सुव्यवस्था, शांतता आणि सामाजिक एकोपा कायम राहावा या संदर्भात दोन्ही नेत्यांचं एकमत आहे. चर्चा व्हायलाच पाहिजे. चर्चेतूनच प्रश्न सुटतील. आरक्षणाचे चक्रव्यूहावर असलं जातं काय? कारण ओबीसी सुद्धा आक्रमक झाले, कारण नागपूर फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन आहे. आरक्षण हा विषय फार नाजूक झालेला आहे. प्रत्येक जात आणि धर्म देशभरामध्ये आरक्षणाचा मुद्दा घेऊन समोर येतो आहे. त्याच्यामुळे आरक्षणाच्या संदर्भात एक राष्ट्रीय धोरण केंद्रीय सरकारला ठरवावंच लागेल, आणि त्यासाठीच मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, अजित पवार आणि अशोक चव्हाण हे पंतप्रधानांना भेटलेले आहेत. निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. राणा देखा शिवसेना भवन के सामने मारपिटाई की गई भाजपा के कार्यकर्ताओं की और शिवसेना और भाजपा के बीच में पहली बार ऐसा हुआ? नहीं, पहली बार ऐसा नहीं हुआ है. जब भी किसी ने शिवसेना भवन की तरफ आंख उठाकर देखा है, तब इस प्रकार का राड़ा हुआ. शिवसेना भवन सिर्फ एक राजनीतिक दल का मुख्यालय नहीं है. शिवसेना भवन ये महाराष्ट्र की अस्मिता का एक सबसे बड़ा प्रतीक, स्वाभिमान का प्रतीक है. हमारे मतभेद हो सकते हैं किसी मुद्दे पर, लेकिन अगर आप शिवसेना भवन की तरफ आंख उठाकर देखेंगे तो उनको इस प्रकार से प्रसाद मिलेगा. मैं आपको बताता हूँ, और मैं ऑन रिकॉर्ड बोल रहा हूँ, चाहे कोई भी हो,
इससे पहले भी 40 साल 50 साल में जब भी कोई किसी संगठन या संस्था ने इस प्रकार की हरकत की है तो उनको इसी तरह से जवाब दिया है, आगे भी दिया जाएगा। मैं आपको ये ऑन रिकॉर्ड बार बार बोल रहा हूँ, आप हम सत्ता में रहे या न रहे हमें कोई फर्क नहीं पड़ता है, लेकिन शिवसेना भवन हमारे स्वाभिमान का प्रतीक है, वो बाळासाहेब ठाकरे जी के वास्तू है। प्रदीप शर्मा यांच्या घरी सर छापेमारी झालेली, प्रदीप शर्मा यांच्या घरी मला या संदर्भात माहिती आहे, पोलीस कारवाई असेल तर त्या कायदेशीर बाबी कोणी पडणं आता योग्य नाही, पोलीस त्या संदर्भात खुलासा पण करेल। सर मुद्दामून केंद्रीय तपास यंत्रणा या केंद्रीय तपास प्रदीप यंत्रणा शर्मा हे आपले देखील हे नेते आहेत, शिवसेनेमध्ये आहेत। तर केंद्रीय तपास यंत्रणांचा पुन्हा एकदा दबाव पाहायला मिळाला. माझ्याकडे या संदर्भात माहिती सर नाही। एक बात बताइए कि भाई हो गया ना, एक बात बताइए कि आपने जो सामना में दिखा, क्या उसके वजह से आपको ये हो रहा है कि हिंदू जो है वो आपको चुन रहा है, क्योंकि राम मंदिर को लेकर के आपका नाम खराब किया जा रहा है? देखिए, राम मंदिर का विषय हमारे लिए भी श्रद्धा और आस्था का विषय है। हमको किसी से उससे ज्ञान लेने की जरूरत नहीं है। हमारे शिवसैनिक भी शहीद हुए हैं, हमारे हजारों शिवसैनिक करसेवक बनकर वहाँ जाकर आए हैं। अभी भी उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में हम गए थे, तो हमें ना मत बताइए, हमने जो सवाल पूछे थे वो सीधे थे कि अगर राम मंदिर तीर्थ क्षेत्र जो न्यास है उसमें एक जमीन का जो व्यवहार हुआ है उस बारे में किसी ने आरोप किया है, इल्जाम लगाया है, उस बारे में एक्सप्लेनेशन देने की जरूरत अगर है तो देना चाहिए। अगर कोई राम मंदिर न्यास को बदनाम भी कर रहा है इस मामले में, तो इस बारे में भी जो करने वाले लोग हैं उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए। यह हमने कहा, उसमें गलत क्या है, उसमें भारतीय जनता पार्टी का क्या रोल आता है? तो राम जन्मभूमि न्यास के अध्यक्ष बीजेपी के नेता है क्या? नहीं, उनको जवाब देने दो। और मुझे लगता है जो जवाब दिया है ट्रस्ट की तरफ से वो ठीक है। सर 10 SRPFच्या पोस्ट लावलेल्या आहेत त्यांच्या घराच्या बाहेर प्रदीप शर्मा म्हणजे एकूण हे जे संपूर्ण सकाळपासून छापेमारी चालू आहे त्याच्यामध्ये काही संशय वाटतो का आपल्याला? तर मी हे कसं काय सांगणार? तर केंद्राकडनं काही मला दबाव टाकला जातो. माझ्याकडे या संदर्भात काही माहिती नाही। या संदर्भामध्ये राज्याचे गृहमंत्री, मुंबईचे पोलीस आयुक्त, जे कायदा सुव्यवस्था या संदर्भातले प्रमुख लोक आहेत तेच बोलू शकतील। ज्या विषयाची माझ्याकडे माहिती नाही त्याविषयी मी बोलणार नाही। सर सामना में आज आपने लिखा है कि कुछ लोगों को पच नहीं रहा है, सत्ता कुछ लोगों को पच नहीं रहा है, अपने सहयोगियों को आज का राड़ा पूरा है। आज राड़ा तक की समिति सर एक और सवाल, प्रदीप शर्मा को शिवसेना जो है वो शिवसेना जो नेता है चुनाव लड़ा है, क्या कुछ कहेंगे? देखिए, हम जानकारी ले रहे हैं, सरकार हमारी है, केंद्रीय जांच एजेंसी यहाँ बार बार आती है और कार्रवाई करती है। क्या उनको ये जरूरत है या नहीं है, इस बारे में देश के राज्य के गृहमंत्री, राज्य के मुख्यमंत्री, राज्य के गृह सचिव, मुंबई के पुलिस कमिश्नर यही अधिकृत तौर से बात करेंगे।